नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, जेवढेही नवीन अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. तसेच अनअकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे, यांनी आपल्यासाठी 3 बॅचेस आता लॉन्च केलेले आहेत. पोलीस भरतीसाठी त्यांनी आता नवीन एक बॅच सुरू केलेली आहे 2 जानेवारी 2021 पासून. त्यानंतर जी काही राज्यसेवा प्रिलिम्स आहे त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा आहे, जी की 45 दिवसाची असेल. ती सुद्धा सुरुवात 2 जानेवारी 2021 पासून होणार आहे. आणि तिसरी जी काही बॅच आहे ती कंबाइंड प्रिलिम्स बॅच आहे. ही सुद्धा 45 दिवसाची एक रिव्हिजन बॅच असणार आहे आणि ही बॅच 4 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. जे काही ह्या 3 बॅचेस सुरू होणार आहेत त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. आणि कुठलीही बॅच जेव्हा तुम्ही जॉईन करता किंवा परचेस करता तेव्हा तुम्हाला फक्त सुहास लाईव्ह हा नावाचा कोड तुम्हाला यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा प्राप्त होईल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ब्रँड अँबॅसेडर. म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर वरील जेवढेही महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या ठिकाणी आपला आजचा पार्ट आहे पार्ट क्रमांक 2. म्हणजेच याच्या अगोदर पहिला पार्ट हा कंप्लीट झालेला आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी तो पार्ट पाहिला नसेल त्यांना कोणाला पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो पार्ट तुम्ही अवश्य पाहून घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी काही योजना आहे, मोहीम आहे, त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? साक्षी मलिक, शिल्पा शेट्टी, विराट कोहली की यापैकी नाही? तर प्रश्न क्रमांक 31चा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक ए. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच साक्षी मलिक. साक्षी मलिक हे बेटी बचाओ बेटी पढाओचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 32 नंबरचा. पहा, या व्हिडिओमध्ये आपण 31, 32, 33 असे प्रश्न असणार आहेत. याच्या अगोदरचे 30 प्रश्न हे पहिल्या पार्ट मध्ये झालेले आहेत, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. 32 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, ई बाईक गो चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, हरभजन सिंग की यापैकी नाही? तर 32व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हरभजन सिंग जे की क्रिकेट खेळाडू आहेत, यांना ई बाईक गो चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 33वा. पोकर स्टार्स इंडिया चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? विराट कोहली, ब्रेट ली, एम एस धोनी की यापैकी नाही? तर 33 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एम एस धोनी यांना पोकर स्टार्स इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 34 नंबरचा. जो काही मध्य प्रदेश राज्य आहे त्या मध्य प्रदेश राज्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? हिमा दास, गोविंदा, अजय देवगन की पंकज त्रिपाठी? 34 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. गोविंदा हा जो काही अभिनेता आहे तो मध्य प्रदेश राज्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेला आहे. आणि ही जी काही व्हिडिओ किंवा ही जी काही पीडीएफ तुम्ही पाहत आहात, याची जर पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याला तुम्ही जरूर क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला पीडीएफ आणि क्लासेसच्या लिंक फ्री ऑफ कॉस्ट भेटून जातील. 35 नंबरचा म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एस्ट्रल पाईपचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? कोणता पाईप आहे? एस्ट्रल. रणवीर सिंह, विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो की राफेल नदाल? तर 35व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. रणवीर सिंह यांना एस्ट्रल पाईपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 36वा. गुगल डुओचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार की विराट कोहली? तर 36 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विराट कोहली यांना गुगल डुओचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर 36व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विराट कोहली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काल पण सांगितलं आहे आणि आज पण परत एकदा सांगतो, हे ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला कन्सेप्ट कळाली की नाही? एखादा प्रोडक्ट असतो किंवा एखादं वस्तू असते, जेव्हा त्याचे ऍडव्हर्टायझिंग एखाद्या अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या हाताकडून होते किंवा त्यांच्या माध्यमातून त्याची प्रमोशन किंवा ऍडव्हर्टाइजमेंट होते, तेव्हा त्या प्रोडक्टचा तो अभिनेता किंवा ती अभिनेत्री ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात येत असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया 37 नंबरचा प्रश्न. आयसीआयसीआय बँकेचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? शाहरुख खान, साक्षी मलिक, बिंदेश्वर पाठक की यापैकी नाही? 37 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. SRK म्हणजे शाहरुख खान हे आयसीआयसीआय बँकेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 38 नंबरचा. टायटन चष्माचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षय कुमार की आयुष्मान खुराना? तर 38 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आयुष्मान खुराना हे जे काही अभिनेता आहेत यांना टायटन चष्माचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 39 नंबरचा. रोड सेफ्टीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? अक्षय कुमार, विराट कोहली,
रोहित शर्मा की नितीन गडकरी? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नितीन गडकरी हे जे काही लघु उद्योग मंत्री आहेत किंवा रोड महामार्ग उद्योग मंत्री आहेत त्यांना रोड सेफ्टीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 40 नंबरचा. सडक सुरक्षा अभियानचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? अक्षय कुमार, सोनू सूद, आमिर खान की यापैकी नाही? तर 40व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अक्षय कुमार यांना सडक सुरक्षा अभियानचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी रोडच्या संदर्भात दोन गोष्टीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, याच्यामध्ये कन्फ्युजन नका होऊ. पहिलं काय आहे? रोड सेफ्टी. ठीक आहे, रोड सेफ्टीचे कोण आहेत? नितीन गडकरी ब्रँड अँबॅसेडर आहेत. आणि सडक सुरक्षा अभियान याचे कोण आहेत? अक्षय कुमार. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे याला स्टार मार्क करून ठेवलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 41वा. UN कोविड-19 चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? साक्षी मलिक, हिमा दास, तनिष्का आनंद की यापैकी नाही? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तनिष्का आनंद यांना UN कोविड-19 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 42 नंबरचा. नागार्जुना सिमेंटचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सलमान खान, वरुण तेज, रोहित शर्मा की यापैकी नाही? तर 42व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वरुण तेज यांना नागार्जुना सिमेंटचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. 43 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? नॉइज नावाची जी काही कंपनी आहे, नॉइज NOISE, तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला बनवलेले आहे? आमिर खान, रोहित शर्मा, कार्तिक आर्यन की यापैकी नाही? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रोहित शर्मा यांना नॉइज कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 44 नंबरचा. ओप्पोचे ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगन की एडी रेडमायन? तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एडी रेडमायन यांना ओप्पोचे ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 45वा. रमीबाजी.com ही जी काही ऑनलाईन वेबसाईट आहे, पोर्टल आहे, याचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? तर 45व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विजेंद्र सिंह यांना रमीबाजी.com या वेबसाईटचे किंवा पोर्टलचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 46वा. IIFL फायनान्स जे काही आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रोहित शर्मा की यापैकी नाही? तर 46व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रोहित शर्मा जो काही क्रिकेट प्लेअर आहे यांना IIFL जी की फायनान्स कंपनी आहे याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 47वा. किंगफिशर अल्ट्रा चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? विराट कोहली, MS धोनी, सलमान खान की फरहान अख्तर? तर 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, FA म्हणजेच फरहान अख्तर यांना किंगफिशर अल्ट्राचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 48 नंबरचा. क्रिक किंगडम चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? रोहित शर्मा, विराट कोहली, MS धोनी की यापैकी नाही? तर 48व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रोहित शर्मा यांना क्रिक किंगडमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, नेक्स्ट क्वेश्चन 49 नंबरचा. भारतीय वन्यजीव ट्रस्टचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? शिखर धवन, विराट कोहली, दिया मिर्झा की यापैकी नाही? तर 49व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी, दिया मिर्झा यांना भारतीय वन्यजीव ट्रस्टचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मॉन्स्टर जी की एनर्जी ड्रिंक आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सानिया नेहवाल, विश्वनाथ आनंद, ऋषभ पंत की हार्दिक पांड्या? तर 50व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हार्दिक पांड्या यांना मॉन्स्टर जी की एनर्जी एक ड्रिंक आहे त्या ड्रिंकचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहेत सर्व काही, एकही प्रश्न मिस नका करू. जेवढेही मी प्रश्न तुम्हाला सांगत असेल ते सर्व प्रश्न एका वहीमध्ये एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित हस्ताक्षरामध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही कुठल्याही एक्झामची जेव्हा तुम्ही तयारी करताल तेव्हा रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला हे रिव्हिजन मारायला अगदी सोपं जाईल. ठीक आहे. 51 नंबरचा प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेशच्या अँटी करप्शन हेल्पलाईनचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? PV सिंधू, आमिर खान, विराट कोहली की अमिताभ बच्चन? तर 51 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, PV सिंधू यांना आंध्र प्रदेशच्या अँटी करप्शन हेल्पलाईनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 52 नंबरचा प्रश्न. बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? विराट कोहली, कार्तिक आर्यन, महेंद्रसिंग धोनी की साक्षी मलिक?
52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्तिक आर्यन यांना बॉम्बे शेविंग कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 53 नंबरचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा, कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. आयडीएफसी बँकचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? नितीन गडकरी, अमिताभ बच्चन, विराट कोहली की यापैकी नाही? तर 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमिताभ बच्चन यांना आयडीएफसी बँकेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 54 नंबरचा, मोबाईल कंपनी IQOO चे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? विराट कोहली, अक्षय कुमार, रोहित शर्मा की यापैकी नाही? तर 54व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विराट कोहली यांना मोबाईल कंपनी IQOO चे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की हे विराट कोहली, अमिताभ बच्चन किंवा अक्षय कुमार हे यांना एक नाही तर 2-2, 3-3, 4-4 प्रोडक्टचे ब्रँड अँबॅसिडर बनवलेले आहेत. तर या ठिकाणी मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की एखादा अभिनेता किंवा एखादा अभिनेत्री 2 पेक्षा जास्त किंवा 4 पेक्षा जास्त प्रोडक्टची किंवा वस्तूचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून सुद्धा त्यांना घोषित करण्यात येऊ शकते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55 नंबरचा, ब्लू स्टार नावाची जी काही कंपनी आहे त्याचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? हरमनप्रीत कौर, सुरेश रैना, विराट कोहली की यापैकी नाही? तर 55 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विराट कोहली यांना ब्लू स्टार कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 56 नंबरचा प्रश्न, मान्यवरचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? रणवीर सिंह, अमिताभ बच्चन, कार्तिक आर्यन की वरील सर्व? तर 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच रणवीर सिंह, अमिताभ बच्चन आणि कार्तिक आर्यन हे तीनही अभिनेता मान्यवरचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कार्यरत आहेत किंवा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 57 नंबरचा प्रश्न पाहूया. फिट इंडिया अभियानचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? शिल्पा अग्रवाल, श्रद्धा कपूर, कार्तिक आर्यन की श्रद्धा कपूर? 57 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिल्पा अग्रवाल. या ठिकाणी श्रद्धा कपूर 2 वेळेस टायपिंग मिस्टेक झाली, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिट इंडिया अभियान या मोहिमेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून शिल्पा अग्रवाल यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 58 नंबरचा प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. मेक इन इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? कशाचे? मेक इन इंडियाचे. साक्षी मलिक, हिमा दास, पिरुज खबट्टा की मानुषी छिल्लर? तर 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पिरुज खबट्टा यांना मेक इन इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 59 नंबरचा प्रश्न, मास्टर कार्डचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? सोनू सूद, वसीम करीम की प्रीती जिंटा की यापैकी नाही? 59 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वसीम करीम यांना मास्टर कार्डचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आजचा पार्ट म्हणजे पार्ट नंबर 2 मधला सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे 60 नंबरचा प्रश्न पाहूया. रिबुकचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? रिबुक काय आहे? एक स्पोर्ट्स विअर आहे, स्पोर्ट फुटवेअर सुद्धा आहे. वरुण धवन, कतरिना कैफ, रणवीर सिंग की यापैकी नाही? तर 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, रणवीर सिंग यांना रिबुकचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा पार्ट क्रमांक 2. याच्या अगोदर पार्ट क्रमांक पहिला सुद्धा झालेला आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण 30 प्रश्न पाहिले आहेत, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण 30 प्रश्न पाहिले आहेत. पार्ट क्रमांक 3 मध्ये आपण राहिलेले 30 प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 पार्ट हे फक्त ब्रँड अँबॅसिडर वरती आपण कव्हर करणार आहोत. तर ज्या पण विद्यार्थी मित्रांनी कालचा पार्ट पाहिला नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे होते ब्रँड अँबॅसिडर वरील महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा. तुमच्या 1-2 मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून चांगल्यातला चांगला कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या ठिकाणी शेवटी एवढंच बोलेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे आपल्या मायबोली भाषेमध्ये लॉन्च होत असतात. या ठिकाणी 2 प्रकारचे कोर्सेस असतात. एक असतो फ्री कंटेंट आणि एक असतो पेड कंटेंट. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, फ्री कंटेंट जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला तो अनलॉक करावा लागेल आणि अनलॉक करण्यासाठी तुम्हाला एक कोड यूज करावा लागेल, कुपन यूज करावं लागेल, ज्याचं नाव आहे सुहास लाईव्ह. हा कोड फक्त तुम्हाला यूज करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखादा कोर्स परचेस करायचा असेल, विकत करायचा असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही सुहास लाईव्ह हाच कोड तुम्हाला यूज करायचा आहे. जेव्हा फ्री कंटेंट अनलॉक करायचा आहे तेव्हा सुद्धा हा कोड,
आणि जेव्हा एखादा कोर्स तुम्हाला विकत घ्यायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला हाच कोड यूज करायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर पोलीस भरतीचा जबरदस्त एक कोर्स लॉन्च केलेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटेड तुम्हाला अगदी आपल्या समजेल अशा भाषेमध्ये शिकवणार आहेत. तसेच कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स फॉर एमपीएससी पीएसआय मेन्स साठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टॉप एज्युकेटर सुद्धा तुम्हाला शिकवणार आहेत. याच्या माध्यमातून खूप चांगले कोर्सेस आहेत हे, आणि या ठिकाणी अगदी आपल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत. जर तुम्हाला 1 महिन्याचा घ्यायचा असेल, 3 महिन्याचा घ्यायचा असेल, 6 महिन्याचा घ्यायचा असेल, 12 महिन्याचा घ्यायचा असेल, अगदी 24 महिन्याचा सुद्धा घ्यायचा असेल, तरी सुद्धा सर्व प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही कोर्स घेऊ शकता. फक्त तुम्हाला कोड यूज करायचा आहे सुहास लाईव्ह, SUHAS सुहास LIVE सुहास लाईव्ह या नावाचा तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला फ्लॅट 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. क्लिअर? तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील अशी मी आशा बाळगतो. त्यामुळे आजच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनअकॅडमी बद्दल, त्याच्या पेड कोर्सेस बद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे अँड्रॉइड असू द्या किंवा iOS व्हर्जन असू द्या, दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हा कोर्सेस किंवा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.